कुक्कुटपालन या व्यवसायाला सुरुवात करताना आपण शेड आणि कोंबड्यावरती लक्ष देतोच, पण जर काही कागदपत्रे अपूर्ण असतील तर भविष्यामध्ये सरकारी सबसिडी किंवा जे बँकेचे कर्ज आपल्याला हवे असते तर ते मिळवताना आपल्याला मोठी अडचण येऊ शकते. म्हणूनच आपला व्यवसाय कायदेशीररित्या कसा सुरक्षित करायचा हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये एकदम डिटेल्डमध्ये पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कुक्कुटपालन हा शेतीपूरक व्यवसाय असला तरी तो व्यावसायिक स्तरावर जर आपल्याला करायचं झालं तर काही परवान्यांची गरज भासते आणि हे परवाने का लागतात आणि ते कुठे मिळतात याची सविस्तर माहिती आज मी तुम्हाला देणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या परवान्यांची गरज तरी का भासते. तर सगळ्यात पहिल्यांदा बँक कर्ज. कोणत्याही बँकेतून जर कर्ज घ्यायचे असेल तर आपल्याला अधिकृत कागदपत्रांची गरज लागते. सोबतच सरकारी ज्या योजना असतात, केंद्र शासनाच्या, महाराष्ट्र शासनाच्या ज्या विविध सबसिडी अनुदानित योजनांचा आपल्याला जर लाभ घ्यायचा असेल तर आपल्या फार्मची आणि आवश्यक कागदपत्रांची नोंदणी असणं कंपल्सरी असतं. सोबतच विमा आहे, इन्शुरन्स आहे, पक्ष्यांचा किंवा शेडचा विमा उतरवण्यासाठी फार्मची नोंदणी करावी लागते. त्याचबरोबर अनेक विवाद टाळण्यासाठी, जसं की आजूबाजूच्या रहिवाशांना किंवा ग्रामपंचायतीला भविष्यात आपल्या फार्मचा त्रास होऊ नये म्हणूनच कायदेशीर परवान्यांचे खूप महत्त्व असते. आवश्यक कागदपत्रे आणि परवाने. सुरुवातीला हे लक्षात घ्या की कोणतंही डॉक्युमेंट काढणं असो तर सुरुवातीला आपलं आधार कार्ड आणि पॅन कार्ड ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत तर त्या कंपल्सरीच असतात. त्यामुळेच आपल्याला बाकीच्या गोष्टी असतात तर त्या काढायला मदत मिळते. आपला व्यवसाय अधिकृत करण्यासाठी आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट लागतात तर सगळ्यात पहिल्यांदा 7/12 आणि अट उतारा. आपल्या व्यवसायाच्या जागेचा मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी आपल्याला या उतार्यांची गरज असते. तसेच जर आपण एखाद्या वेळी जागा जर भाड्याने घेतली असेल, रेंट देऊन जर घेतली असेल तर तसं ॲग्रीमेंट लागतं. ग्रामपंचायत आणि नगरपालिकेचा ना हरकत प्रमाणपत्र. व्यवसायासाठी स्थानिक प्रशासनाची आपल्याला गरज असते म्हणूनच हे प्रमाणपत्र काढलं जातं. शेतकरी असल्याचा दाखला. कुक्कुटपालन हा कृषी व्यवसाय असल्यामुळे याचा थोड्याफार प्रमाणात आपल्याला फायदा होऊ शकतो. सोबतच उद्यम नोंदणी, ज्याला आपण MSME रजिस्ट्रेशन म्हणतो. व्यवसायासाठी ही ऑनलाईन नोंदणी करणं गरजेचं असतं आणि ही मोफतही होते, ज्यामुळे सरकारी योजनांचे दरवाजे आपल्याला उघडतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणीही याची ऑनलाईन नोंदणी करू शकतं. प्रदूषण नियंत्रण बोर्ड. जर तुमचा फार्म खूप मोठा असेल, उदाहरणार्थ 5,000 किंवा 10,000 पक्ष्यांपेक्षा जास्त पक्षी असतील तर याची गरज लागते, तर हे प्रमाणपत्र अत्यावश्यक असतं. सोबतच पशुसंवर्धन विभागाची नोंदणी. आपल्या जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात आपल्या फार्मची माहिती देऊन नोंदणी करणं गरजेचं असतं. या सांगितलेल्या सर्व गोष्टीनंतर शेवटी एक प्रश्न उरतोच की मला ह्या सर्व डॉक्युमेंटची खरंच गरज आहे का? कारण माझा फार्म छोटा आहे, मध्यम आहे, मोठा आहे. कसं ठरवू की माझ्यासाठी कोणता परवाना पुरेसा आहे? त्यासाठी मी एक चार्ट बनवला आहे. स्क्रीनवरती हा डाटा मी तुम्हाला दिलेलाच आहे. या दिलेल्या माहितीच्या आधारे तुमच्या फार्मची कपॅसिटीनुसार फार्ममध्ये पक्ष्यांची संख्या किती आहे त्यानुसार आपल्या फार्मसाठी कमीत कमी कोणती डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे ते यामध्ये दिलेलं आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर लहान फार्मसाठी जसं की 100 ते 500 पक्षी आहेत तर यांना फक्त ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला घेतला तरी चालेल. मध्यम आकाराचा फार्म जसं की 500 ते 5,000 पक्षी असतील तर आपल्याला ग्रामपंचायतीच्या NOC सोबत उद्यम नोंदणी आणि शेतकरी असल्याचा दाखला गरजेचा असतो. जर आपला फार्म मोठा असेल म्हणजे 5,000 पक्ष्यापेक्षा जास्त असतील तर आपण चर्चा केलेल्या, आपण पाहिलेल्या सर्व कागदपत्रे याला लागतातच, पण त्यासोबतच प्रदूषण नियंत्रणाचे बोर्डाचं प्रमाणपत्र व अधिकृत बँक प्रोजेक्टचा रिपोर्टही लागतो. या सांगितलेल्या कागदपत्रांची आवश्यकता का भासते आणि ते का गरजेचे असतात तर या संदर्भात माझ्यासमोर आलेला एक अनुभव तुम्हाला सांगतो. माझ्या एका मित्राने खूप मोठा फार्म सुरू केला होता पण ग्रामपंचायतीची परवानगी घेतली नव्हती. काही दिवसांनी शेजाऱ्याने मुद्दाम वासाची तक्रार केल्यावर त्यांना फार्म बंद करण्याची नोटीस ग्रामपंचायतीकडून आली. जर सुरुवातीलाच त्यांनी NOC काढली असती किंवा NOC घेतली असती तर हा त्रास त्यांना झाला नसता. यासोबत मी तुम्हाला एक प्रो टिप देणार आहे की तुमचा फार्म सुरू करण्यापूर्वी तुमच्या जवळच्या पशुधन विकास अधिकाऱ्यांची तुम्ही नक्की भेट घ्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नोंदणी केल्यास तुम्हाला लसीकरण आणि सरकारी औषधांचा लाभ सहज मिळू शकतो. आपण आतापर्यंत केलेल्या चर्चेतून एकच निष्कर्ष निघतो की कागदपत्रे पूर्ण असली की आपण निर्धास्तपणे व्यवसायावर लक्ष देऊ शकतो. त्यामुळे ही प्रक्रिया सुरुवातीलाच पूर्ण करून घ्या. जर तुम्ही कुक्कुटपालन व्यवसायाला सुरुवात करणार असाल किंवा तुमचा कुक्कुटपालन व्यवसाय असेल तर आज तुमच्यासाठी एक कृतीचा आराखडा आहे. जसं की तुम्ही तुमच्या भागातील ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन पोल्ट्री व्यवसायासाठी जी कागदपत्रे लागतात
जे NOC लागतं तर त्याबद्दल चौकशी करा. आणि आपण ह्या व्हिडिओमध्ये ज्या कागदपत्रांची चर्चा केली तर त्या सर्व कागदपत्रांची फाईल तयार करायला आत्ताच सुरुवात करा. यासोबतच मित्रांनो, तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की खाली दिलेल्या हाय बटनावरती क्लिक करून आपल्या वारणा पोल्ट्री फार्म चॅनलला सपोर्ट करा. मी आणि माझी टीम तुमच्यासाठी मदतीला नेहमीच तयार आहोत. जर काही तुमच्या शंका असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान.